राष्ट्रवादीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींना भेटावं लागलं तरी भेटू, यात काही अडचण नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात। राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात। आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही। हे दृश्य आपण पाहतोय। आज सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी त्यांचं कुटुंबीय म्हणजेच जय पवार, पार्थ पवार हे दर्शन घेत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, प्राजक्ता, अजित पवारांच्या काटेवाडीच्या निवासस्थानी शेतामध्ये जिथं दादांच्या अस्थी पुरण्यात आलेल्या होत्या, ठेवण्यात आलेल्या होत्या, त्या ठिकाणी एक झाड जे ते लावण्यात आलेलं होतं। आता तिथं सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, सरोज आहिरे त्यांचे कुटुंबीय जे आहेत सगळे तिथे त्या झाडाला पाणी घालतील। अजित पवारांच्या स्मरणार्थ हे वृक्षारोपण जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते तिथं दिसून येते। दोन चिरंजीव आणि सुनेत्रा पवार हे सोबत तिथे गेलेत। आमदार सरोज आहिरे आहेत, अनिकेत तटकरे तिथे दिसून येत आहेत त्यांच्या सोबत आणि या झाडाला पाणी ते घालतील। अजित पवारांच्या मृत्यू पश्चात अस्थी ज्या आहेत त्यांच्या त्या तिथं ठेवण्यात आलेल्या होत्या। त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ हे वृक्षारोपण त्यावेळी करण्यात आलेलं होतं आणि त्याला पाणी घालण्यासाठी सुनेत्रा पवार या तिथं आल्यात। सगळे कुटुंब त्यांच्या सोबत आहे। पोटनिवडणुकीचा अर्ज आज भरायचा असल्यानं अजित पवारांच्या जागेवरती त्या आता निवडणुकीला उभ्या राहणार आहेत। इथं काटेवाडीमध्ये कुटुंबियांच्या सह त्या अजित पवारांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेल्या झाडाला पाणी घालताना दिसून येते। सगळ्या कुटुंबानंच तिथं पाणी घातले आणि त्यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार हे सगळेच दिसून येत आहेत। सरोज आहिर, अनिकेत तटकरे, उमेश पाटील असे बरेच नेते त्यांच्या सोबत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सकाळी सहयोग होऊन निघाल्या आणि काटेवाडीला अजित पवारांच्या मातोश्री ज्या आहेत आशाताई त्यांच्या दर्शनासाठी त्या आलेल्या होत्या। त्या झाडाला पाणी घातल्यानंतर आता त्या पुन्हा माघारी निघतील आणि इथून कनेरीच्या मठात जाऊन हनुमानाचं दर्शन जे ते घेतील। नेहमीप्रमाणे पवारांची ही परंपरा राहिलेली आहे। कुणीही निवडणुकीला सामोरं जात असेल, अर्ज भरत असेल तर कनेरीच्या मठामध्ये जाऊन ते मारुतीचं दर्शन घेतात आणि तिथून पुढे अर्ज भरायला ते जातात। त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार सुद्धा आता इथून निघतील आणि कनेरीच्या मठामध्ये जातील। या त्यांच्या शेतामध्ये अजित पवारांच्या अस्थी ठेवून तिथं वृक्षारोपण करण्यात आलेलं होतं त्यांच्या स्मृती जपण्यासाठी। तिथं आता त्या पाणी घालायला गेलेल्या होत्या। तिथून निघून आता त्या थेट कनेरीला त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो जाईल। कनेरीला मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर विद्याप्रतिष्ठानला ते जातील आणि अजितदादांच्या स्मृतीस्थळावरती दर्शन घेतील। त्यानंतर तिथेच विद्याप्रतिष्ठानच्या बाजूला ऑडिटोरियम मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। तो मेळावा झाल्यानंतर प्रशासकीय इमारतीमध्ये ते त्या अर्ज भरायला जातील। त्यावेळी सगळ्याच पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत ते त्यांच्या सोबत असणं अपेक्षित आहे। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे असतील, राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते जे आहेत ते तिथं असतील। तटकरे, भुजबळ, मुंडे हे तिघे जण तिथं असतील। प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीमध्ये मात्र अजून निश्चित नाहीये प्रफुल्ल पटेल येणार आहेत की येणार नाहीत याबाबत। मात्र हे तिघे जण येतील। अनिकेत तटकरे हे यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना येऊन भेटलेले आहेत। प्राजक्ता, बर वैभव, असेच सोबत रहा। आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। सुनेत्रा पवार त्यांच्या कुटुंबियांसह अजित पवार यांच्या आठवणी प्रित्यर्थ जिथे झाडाचं रोपण करण्यात आलं होतं त्या झाडाला पाणी देत आहेत
आणि त्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर विद्याप्रतिष्ठान इथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं ते दर्शन देखील घेणार आहेत. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत. बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल 2026ला मतदान होणार आहे आणि 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दुपारी 12:30च्या दरम्यान सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सध्या त्यांच्यासह सरोज अहिर आणि राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या आठवणी प्रित्यर्थ जिथे झाडाचं रोपण करण्यात आलं तिथे त्या झाडाला पाणी देऊन आता पुढे 12:30च्या दरम्यान सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातील. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत. आणि यानंतर आता मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन विद्याप्रतिष्ठान येथील दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं त्या दर्शन घेणार आहेत. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करतील. आणि साधारण 12:30च्या सुमारास सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. बारामती पोटनिवडणुकीसाठी ते आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते उपस्थित असणार आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव आपल्याला अधिकची माहिती देतील. वैभव. वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो प्राजक्ता. वैभव, नेमकं काय घडतंय आता? साधारण किती वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल? प्राजक्ता, अजित पवारांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेल्या झाडाला पाणी घातल्यानंतर या सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या गोठ्यात गोपूजन केलंय आणि आता त्या कनेरीच्या दिशेने रवाना होत आहेत. काही मिनिटांमध्ये हा कॉन्वॉय त्यांच्या कनेरीच्या दिशेने रवाना होईल आणि या सगळ्या नेत्यांच्या समवेत त्या कनेरीच्या मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर तिथून विद्याप्रतिष्ठानला जातील अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती. आणि तिथून त्या अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरून त्या कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तिथेच बाजूला तो संबोधित करून मग प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करायला सगळ्या नेत्यांच्या समवेत जातील. प्राजक्ता. बर, तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे नेते देखील आज उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. दुपारी 12:30 वाजता सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तर काही वेळापूर्वी उमेश पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते ऐकूयात. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्याकरता स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं. त्याला अनेकांनी प्रतिसाद देखील दिला आणि ज्यांनी काही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच जणांनी अर्ज माघारी घेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी दाखवलेली आहे. आता काँग्रेस पक्षाच्या संदर्भानं विड्रॉलची तारीख 9 तारखेपर्यंत आहे आणि कदाचित तोपर्यंत त्यांचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी या संदर्भात थोडासा विचार करून अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र काँग्रेसकडून आपला उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींना भेटावं लागलं तरी भेटू अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली होती. सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी ते निघालेले आहेत. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, आठवणीप्रित्यर्थ जिथे झाडाचं रोपण करण्यात आलं तिथे पाणी देऊन त्यांचे कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी गोशाळेमध्ये गोपूजन केलं आणि आता त्या कनेरी येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतील.
त्यानंतर विद्याप्रतिष्ठान येथील दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं ते दर्शन घेणार आहेत। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत। आणि त्यानंतर साधारण 12:30च्या सुमारास उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या पोहोचणार आहेत। राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते यावेळी उपस्थित असतील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित असतील। यासोबतच भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार या सध्या कनेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत। विद्याप्रतिष्ठान येथील दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं देखील त्या दर्शन घेणार आहेत। बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे। मतमोजणी 4 मेला पार पडणार आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेसकडून आपला उमेदवार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींशी बोलावं लागलं तर ते सुद्धा करू असं सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांच्या आठवणी प्रित्यर्थ, स्मृती प्रित्यर्थ जिथे झाडाचं रोपण करण्यात आलं त्या झाडाला पाणी देण्यात आलं। यावेळी त्यांचे कुटुंबीय जय पवार, पार्थ पवार हे देखील उपस्थित होते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। बारामतीतली सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत। दुपारी 12:30 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित असतील। यासोबतच भाजपकडून देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या मिळते। काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांसह अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिथे झाडाचं रोपण करण्यात आलं त्या झाडाला पाणी दिलं। त्यानंतर गोशाळेत जाऊन गोमातेचं पूजन केलं आणि आता त्या कनेरी येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या आहेत। त्यानंतर विद्याप्रतिष्ठानमधील दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं त्या दर्शन घेणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत आणि साधारण 12:30च्या सुमारास ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचतील। यावेळी राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते उपस्थित असणार आहेत। भाजपकडून देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार आहेत। तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा खरं तर राष्ट्रवादीनं बोलून दाखवली किंवा तसे प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात येत होते, मात्र काँग्रेसनं आपला उमेदवार दिलेला आहे। आकाश मोरे यांना या उमेदवारीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींशी बोलावं लागलं तरी देखील बोलू असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बारामती प्रशासकीय भवन इथे फलक लावण्यात आलेला आहे। अजितदादांचे नावच फक्त पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाहीये, समस्त दादाप्रेमी अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेत। या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। अजिबात अजितदादाचे समर्थक अशा पद्धतीचा फ्लेक्स लावू शकत नाहीत। तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे अजितदादांचे जीवाभावाचे सहकारी त्या ठिकाणी होते आणि त्या कुटुंबाच्या प्रती आज प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांची आणि तेवढी त्यांचीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची भक्कमपणे साथ ही पवार कुटुंबाला आहे। या पद्धतीचं काही जणांनी अजेंडा ठरवून त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ आणि शीर्षस्थ नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा संदेह निर्माण करण्याची एक मोहीम उघडलेली आहे।
सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे जाणीवपूर्वक एक प्रोपोगंडा आणि अजेंडा ठेवून काही मंडळी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करतायत. तर बारामती परिसरात हे बॅनर लागलेले आहेत. आज दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती प्रशासकीय भवन इथे फलक लावण्यात आलेला आहे. अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे. घातकी तटकरे पटेलची गरज नाहीये अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेत.